एकच ऊसाची मुळी राहिली. आता लेकरांना काय द्यावी, पत्नीला काय द्यावी? भाविक हो, आपलं आणि परक जाणं फार कठीण आहे हो. असं कोणाचं गेलं त्याच्यावर भगवंताची कृपा होते. समाधीतून ज्ञानेशाच्या निघती अजून स्वर, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर. समाधीतून ज्ञानेशाच्या निघती अजून स्वर, निघती अजून स्वर, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर. कोणावर कृपा झाली स्वपर म्हणून मती न धरी क्षराचरी, निर्मल भाव जया, ज्याचा भाव निर्मल शुद्ध सत्व विशुद्ध आत्मा, प्रेम सूर्यांशु साम्य भाग, रुचिभिश्चित्तमाश्रम्य कृत सौभाव उच्यते, याचा भाव निर्मल आहे. जगाकडे पाहताना हे झाड दिसतंय, हा माईक दिसतोय, हा शत्रू, हा मित्र, ही स्त्री, हा पुरुष पाहत नाही. सगळीकडे ज्याला ब्रह्म आत्मतत्व दिसतं त्याच्यावर भगवंताची कृपा. हे पहा, आपण जगतो भेदानच आणि संत जगतात अभेदानं. संतांची धारणा हे विश्वची माझे घर आणि आपली धारणा हे घरची माझे विश्व. लेकरांना सुद्धा आया बिस्किट देताना लिटिल हार्ट. आमच्या नशिबाला कधी कधी 2 बिस्किट मिळतात. तासभर बसल्यानंतर असा कपात चहा येतो, तो कपात आल्यानंतर कळतं चहा कपात. आणि 2 प्रकारची बिस्किट असतात देशमुख काका, एक पार्लेजी आणि एक मारीगोल्ड. एक कपात आत जात नाही आणि एक कपात गेलेलं महाराजांच्या बापाला हाती लागत नाही. संतांची धारणा वसुधैव कुटुंबकम. म्हणून पहा, समर्थांसारखे संत वयाच्या 5व्या वर्षी स्वतःची चिंता नाही तर चिंता करीतो विश्वाची. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल, अशावरती भगवंताची पूर्ण कृपा होते. ज्ञानेश्वर माऊलींनी दाखले दिलेले. काय माऊली हो, माऊली म्हणाली, खांडावया धाव घाली, कालावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा अवधूत चिंतन श्री. थोडा इकडचा आवाज आला, तुमचा येणं शक्य नाही, फार अंतर आहे, सोशल डिस्टन्स पाळून आहात. ऐका, काय ज्ञानेश्वर महाराज आहेत. आपण कधी कधी वृक्षारोपण करतो, झाड लावलं, मोठं झालं, फांद्या फुटल्या, फळं आली, आंब्याचं झाड उदाहरण घ्या. ज्यानं ते झाड लावलं, खत पाणी घातलं, संगोपन केलं, त्याला ते झाड सावली द्यायला लागलं, आंब्याची फळं मिळायला लागली, त्याला आंबा चाखायला मिळायला लागला. पण एक असा ते झाड थकलं, म्हातारं झालं, कुऱ्हाडीनं ते झाड दुसरा तोडायला आला. उन्हाळ्याचे दिवस आहे, 42-44 डिग्री तापमान आहे. एक फांदी तोडली, घामाघूम झाला. आता सावली नाहीये, काय करावं? ज्या झाडाची एक फांदी तोडायला लागला त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीच्या आश्रयाला गेला. करा विचार, ज्या वृक्षाची एक फांदी त्यानं तोडली, वृक्ष त्याला सावली देतो, दुसऱ्या वृक्षाच्या
तळी गेला नाही, त्याच वृक्षाच्या दुसऱ्या फांदीच्या खाली आश्रयाला थांबला. ज्यानं आपल्याला सांभाळलं त्यालाही वृक्ष सावली देतो, आणि जो आपल्यावर घाव घालतो त्यालाही सावली देतो. असा परोपकार जगात कोण करेल? समजा कल्पना करा, आपला कोणी हात तोडला, या 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 गोविंदराव उद्या चहाला या, आपण म्हणू का? अहो, आपलं परके पण जात नाही हो. आमच्या भागात पाण्याचा सध्या दुष्काळ आहे. चुकून आपलं भांड पुढचं कोणी मागे ठेवलं तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं होतं. एकत्र कुटुंब पद्धती असते. सगळे पदार्थ वाढल्यानंतर अन्न शुद्धीसाठी घरातली मुख्य स्त्री जेव्हा तुपाचं भांड घेऊन येते ना वाढायला, सगळ्या पानावर उभा चमचा असतो. ज्या पानावर आडवा चमचा ओळखायचं ते पान तिच्या यजमानाचं. जय जय रघुवीर. करा विचार, आपलं आणि परकेपण. वृक्षांकडनं ते शिका परोपकार. दुसरा दृष्टांत माऊली देते. गायीची तृषा हरू का व्याघ्रासी विष देऊनी मारू, हे नेण्याची गा करू तोय जैसे राखाही बावरी. बस पुढचं वाजवू नका कीर्तन. श्रोत्यांना कळावं जरा. गंगेचं पाणी, एखादा वाघ त्या गंगेच्या किनारी पाणी पिण्यासाठी आला, त्या वाघोबाची सुद्धा गंगा तहान भागवते, आणि एखाद्या गायीची सुद्धा तहान ते गंगेचं पाणी भागवतं. दुर्जनाची तहान भागवतं, सज्जनाची भागवतं. त्याच्या ठिकाणी भेद आहे का? अपपर आहे का भाव? सूर्य नारायण सगळ्यांच्या घरी प्रकाश पाडतात, त्यांच्या ठिकाणी अपपर भाव आहे का? असं ज्याचं चित्त निर्मल झाले. गीताकार वर्णन करतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकारो समदुःख सुख क्षमी. गोपाल कृष्ण भगवान की. अद्वेष्टा सर्वभूतानां, केवळ मनुष्याच्या बाबतीतच नाही, सगळ्या प्राणी मात्राबद्दल ज्याच्या मनात करुणा आहे, द्वेष नाहीच, सगळ्या जगाकडे समदृष्टीनं पाहतोय, असा जो त्याच्यावर भगवंत दया करतो. रक्षक जो सकला कमलापती, जाणून न तरी भया तयावरी देव करील दया. त्याच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, डगमगत नाही तो. कारण माहिती आहे माझ्या नाना संकटांमध्ये तो येतो. आपल्या जीवनात बाकीचे कोणी येतील न येतील, पण स्वामी समर्थ नक्की येतील. म्हणून पहा, अनेकांची मर्जी सांभाळण्यापेक्षा एकाची मर्जी सांभाळा. आयुष्य आपलं गेलं, जग काय म्हणेल याच्यासाठी, स्वामी काय म्हणतील याच्यासाठी आपण किती जगतोय. आनंद तनय म्हणे तया हरी कीर्तनी, काशी प्रयाग गया तयावरी देव करील दया. आणि असा जो कोणी असेल त्याचं साधं बोलणं ते कीर्तन होतं. त्याच्या कीर्तनात सगळी तीर्थे येतात. भाविक हो दया भगवंत करतो, त्याची कृपा आम्हाला अनुभवता येत नाही. अहो, पावलो पावली त्याची दया आहे. कोरोनाच्या काळामध्ये एका श्वासाची किंमत कळाली ऑक्सिजन लावल्यानंतर. लाख लाख रुपये एका दिवसाचं बिल झालेलं. करा विचार, आयुष्यभर ज्यानं श्वास पुरवले ती त्याची दया नाही का? खाल्लेल्या अन्नाचं रक्त बनवणारं यंत्र विज्ञानाला मिळालंय का? अहो, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप
पण सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. जय जय रघुवीर. आवाज येऊ द्या. असा आवाज येणं काळाची गरज आहे. फक्त अयोध्या मुक्त नाही, आम्हाला मथुरा काशी मुक्त झालेली पाहायचंय ना. एकदा आवाज येऊ द्या हो. गोपाल कृष्ण भगवान की. अरे वा, एखादं गिराईक पावलं. अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल, महाराज सारखा सारखा जय जयकार करायला सांगतो, पुढचं येत नाही म्हणून का? जेव्हा नवीन कीर्तनकार असतात की नाही, पुढचं आठवत नसतं तर काही काही सोयी असतात. खोकला येत नसला तरी उसना आणायचा, समोर खडी साखर ठेवलेली असते, पाण्याचं भांड असतं, लोकांना पुन्हा पुन्हा जय जयकार करायला सांगायचा. तसं काही नाही, काळजी करू नका. तेव्हा परीक्षक म्हणून जावं लागतं की नाही, तेव्हा कळतं अनेकांचंही. नवनवीन कीर्तनकार असतात की चिठ्ठ्या घेऊन जातात, सगळं लिहिलेलं मटेरियल काहीतरी. नेमकं माझ्या बाबतीत नवीन असं घडलं काका एकदा. अगदीच सुरुवातीचा कीर्तनकार कीर्तनकार होतो. आता होतकरू म्हणजे होतं तेवढं करू. आमंत्रण आलेलं नाकारायला नको वाटायला लागलं. बिरागी भरपूर मिळणार होती. त्यातल्या त्यात शहरातलं कीर्तन तुम्हाला सांगतो, सगळा अभंग, आर्या, साकी, दिंडी, पद सगळी लिहून घेतली. पेटीवाल्यांना सांगितलं, म्हणलं माझी लाज राखा. सगळ्या चिठ्ठ्या त्यांच्या इथं ठेवल्या. पण ते पेटी मास्तर असे होते, त्यांना पंखा हवा होता. त्यांच्यावरती ओरिएंट PSPO होता. त्यांनी त्या मंदिराच्या अध्यक्षांना सांगितलं पंखा लावा. आणि माझ्या सगळ्या चिठ्ठ्या ठेवलेल्या